त्या बालपणापासून ह्या क्षेत्रामध्ये मी दैवी गुण अंगात असल्याचं जसं असतं तसं कुठेतरी चित्र दिसलं माझ्याकडे, ते काहीतरी टॅलेंट आहे असं घरातल्यांना जाणवलं. त्यांनी त्या विषयामध्ये मला इंटरेस्ट आहे असं दिसल्यावर प्रोत्साहन दिलं. त्या प्रोत्साहनात त्यांनी कधी मला या विषयाची, आपल्या घरात लहान जागा असताना काही कामं करणं शक्य नाही असं कधी सांगितलं नाही. कुठं त्यांनी सपोर्टच केलं मला आणि त्याचंच आज हे फलित आहे की मी इथवर पोचू शकलो. बाकी खूप जणांना घरातल्यांचा प्रोत्साहनाचा जो मार्ग असतो तो नीट न होऊ शकल्यामुळे त्यांना त्यांची क्षेत्र बदलावी लागतात. म्हणजे हेच असं नाही, काहींना गाण्याची आवड असते, काहींना अन्य खेळांची आवड असते. घरच्यांचा सपोर्ट नसेल तर क्षेत्र बदलावं लागतं, नाईलाज असतं. पण निदान माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. उलट मला हवा असलेला सपोर्ट सगळा केला गेला. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये तर मातीकाम म्हटलं की तिथे आता तुम्ही इथे सगळं बघताय अशा पद्धतीची जर का अडगळ आणि त्या पद्धतीने जर का सवय नसताना जर का प्रत्येक गोष्ट इकडे तिकडे धुळीसारखी पडली, मग ती माती बुळबुळीत असते, मग त्यातनं पाय घसरून पडू शकतो. अशा सगळ्या गोष्टी असल्या घरच्यांनी मला सपोर्ट केला. त्या विषयात मी काही वर्ष घरातच काम करत होतो. लहान असताना घराच्या गॅलरीमध्ये मी काम केलेलं आहे. शालेय जीवनात असताना मी आजूबाजूच्या लोकांचे उत्साहाने गणपती बनवून त्यांच्या ऑर्डर घेऊन त्यांचे गणपती कम्प्लीट करणं हे एक मला, म्हणजे त्यांनाही आनंददायी होतं की हा इतका लहान मुलगा हे गणपती बनवतो. म्हणजे मी 8वीच्या 9वीच्या वयामध्ये सार्वजनिक गणपती मातीचा 4 फुटाचा बनवून दिला. म्हणजे आणि घरामध्ये काही कोणी शिकवणारं नव्हतं, गाईड नव्हतं. तसं असताना आपलं काहीतरी प्रयत्न करून इकडचं तिकडचं बघायचं नाही करायचं. पण छंद असल्यामुळे त्यात थोडं झोकून दिलं गेलं होतं आणि त्यातूनच पुढे जेजस्कुबा घाटला गेलो. तिथे ऍडमिशन झाली, स्कल्पचरचा डिप्लोमा झाला. 99 साली लालबागचा गणपती केला गेला. पण एकंदरीत हा प्रवास करताना मजा आली की आपल्याला आपल्या मनाप्रमाणे ज्या क्षेत्राशी आवडते त्या क्षेत्रात काम करायला मिळालं. आणि त्यामुळे मग मी इथे कोळीवाड्यात स्वतःची जागा स्टुडिओची झाल्यावर आपल्याला हवंय त्या पद्धतीचं थोडं चुजी म्हणतात तशा पद्धतीचं मला अजिबात त्या मॉडर्न आर्ट वगैरे या गोष्टीचं काही ज्ञान नाही. मला ते आवडतं, त्यामुळे मी त्याच्या मधलाच कधीच पडलो नाही. त्यापेक्षा म्हटलं आपल्याला आवडते की लहानसहान काम आपली केली, आपलं ज्ञान वाढता येईल लक्षात येईल आणि आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या चोख आपण तशाच जीवनामध्ये अंगीकाराव्या असं मला स्पष्ट म्हणतंय. काही वर्षांपूर्वी ठाण्याहून सुरेंद्र घासाळ म्हणून यायला त्यांनी सुरुवात केली आणि अर्थात त्यांचं त्यावेळेला ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांचं वय 52 होतं. मला ते त्यांच्यातली शिकण्याची जिद्द बघून इथे त्यांचे गावात वरळीकर म्हणून एक मित्र कंपनीतले राहायचे, ते राहत असतील अजूनही, तर त्यांच्याकडे ते आले होते आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमधनं मग ते सहज मला भेटायला म्हणून आले आणि त्यांना कुठेतरी असं आवडलं ते की हे इथे येऊन शिकलं पाहिजे. पण मीच त्यांना म्हटलं तुम्ही ठाण्याहून कसे काय इथे एवढे लांब गाव गेला. तर त्यांनी मला स्पष्ट तेव्हा सांगितलं त्याची चिंता तुम्हाला नको आणि तेही योगायोगाने हे सगळं शाकाहारीच असून ते असं जीवन जे मला अपेक्षित होतं ते जगण्याच्या मार्गातले तेही होते. त्यामुळे मलाही ते आवडलं, दोघांचं ट्युनिंग जमलं. मग त्यांना मी नक्की विचारून घेतलं की तुम्हाला नक्की माझ्याकडनं काय शिकायचं आहे. कारण मी काय असं समजतो की आपण कायमच एक विद्यार्थी दशेमध्ये असल्यासारखं जीवन जगावं. म्हणजे मला काय, मी
परिपूर्ण आर्टिस्ट आहे वगैरे अशी काही माझी मतं नाही आहेत. पण त्यांना मी म्हटलेलं की मला जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. बाकी ते तुम्ही कसं घ्यायचं, तुम्हाला ते जमत नसेल तर म्हणजे अगदी बोट पकडून शिकवणं हे काही या लाईनीत शक्य नाही आहे. पण बाबा कसं माती कशी असावी, मग ते काम कशी कुठल्या स्टेजपर्यंत किती काम केलं जावं, मग त्या मातीचं फिनिशिंग करण्यासाठी काय काय पद्धती आहेत हे बेसिक सगळं त्यांना मी शिकवलं, ते शिकले. पण त्यांचा मात्र इंटरेस्ट होता तो कुठेतरी पेपर मॅशचे गणपती बनवायचे अशा पद्धतीचा त्यांचा तो इंटरेस्ट होता. तो त्यांनी मला सांगितला आणि मग त्या दृष्टिकोनातनं त्यांना जे गाईड करायचं ते मी केलं की पेपर मॅशच्या गणपतीसाठी त्याचे मोल्ड कसे असावे लागतात. बाकी त्यांना त्यातलं बेसिक थोडं माहिती होतं आणि ते माहिती असल्यामुळेच त्यांना मातीकाम हा विषय थोडा शिकून घेण्यात इंटरेस्ट होता. कारण स्वतःकडे मोल्ड असल्याशिवाय त्या क्षेत्रात तसं काही काम नाही करता येत. आणि मग पेपर मॅशचा गणपती बनवायचा तर त्याचं मॉडेल आपल्याला बनवता यायला पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून मॉडेल बनवण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं ते माझ्याकडे शिकायला आले. आणि 2 वर्ष तर येत होते त्यांच्या वयाच्या 52 पासून 54 पर्यंत. पण ते अगदी अप टू डेट ठरलेल्या वेळेत, म्हणजे मलाच कधीतरी मी गिरगावात राहत असून सुद्धा यायला लेट व्हायचा, पण ते स्टुडिओत माझ्या आधी येऊन बसलेले असायचे. पण शिकतानाही ते अतिशय काटेकोरपणे आणि अत्यंत टापटीपणे त्यांना, म्हणजे मलाही त्यांच्याकडनं माझ्यात असणारे काही जे अवगुण होते ते क्लिअर करावे लागले. म्हणजे ते मला सांगायचे हे अशी घाणपणा आहे ना, मला नाही चालणार, मला नाही आवडत. आणि त्यांनी मला काही गोष्टी सुधरवून दिलेल्या आहेत. मग ते मला उपयोगाचं झालं की नाही, हे टापटीपणा जो आहे ना तो आपण जर का आणला तर ते खूप फायद्याचं होईल. आणि म्हणजे मी त्यांना मातीकाम किती शिकवलं माहीत नाही मला, पण निदान मग त्यांच्याकडून मी थोडा तरी टापटीपणा शिकलो, त्याचा मला फायदा झाला. पण बाकी काही काळापूर्वी ते मला भेटले होते तेव्हा इकडची चौकशी केली तेव्हा त्यांचं काहीतरी पेपर मॅशच्या कामामध्ये इंटरेस्ट घेऊन करण्याचा अटेम्प्ट त्यांचा चाललेला होता आणि ते काम छान करत होते. त्यांनी काही केलेले गणपती मला पूर्वी दाखवले. म्हणजे ते मातीकाम करणं हा विषय जो आहे तो तितका काही सगळ्यांसाठी खूप इझी आहे असं काही नक्कीच नाही आहे. पण एकदा मोल्ड हातात बनले की तो विषय पेपर मॅशसाठी तसा काही खूप अवघड आहे असं नाही आहे. पण त्यांचं ते स्वप्न आहे पेपर मॅशमध्ये कायम आपलं काम करता आलं पाहिजे. आणि त्यांना ते जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजवरती त्यांनी काही विद्यार्थ्यांना तयार केलेले आहे. पण आता त्यांना त्या दृष्टिकोनातनं एक वेगळ्या पद्धतीचं काम काही करायचं आहे असं मला म्हणाले ते. तर मी म्हटलं तुम्हाला लागेल त्या पद्धतीची हेल्प माझ्याकडनं जी शक्य आहे ती करेल. पण त्या दृष्टिकोनातनं त्यांना जे काही मार्गक्रमण करायचे त्या दृष्टीने पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो.